कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खाऊन घे रे। काय तुझी आई आहे ना, ती चिनूकडे आहे ना, तुला खायला द्यायला विसरली अरे ते म्हणून। पण आता तो तरी काय करणार आहे बिचारा, मोठ्या मुलाचं कर्तव्यच असतं ते आईवरचा ताण कमी करायचं, हो की नाही? अगं पण म्हणजे बनीला काही खायलाच द्यायचं नाही, हे खूप झालं हा वहिनी। इट्स ओके आजी, चिनूला बरं नाहीये ना, तर नाही तिच्या सोबत आहे। बाई ग, किती समजूतदार बाळ आहे खरंच। ये मी तुला भरवते, ये। नको आजी। ए असं नाही बोलायचं बाबा, काही झालं तरी अन्नावर राग काढायचा नाही, थोडस जेव शहाण्या मुलासारखं। आ कर, आ आ आ आ आ। जयश्री आजी, अगोदर मला तुमची खूप भीती वाटायची, पण तुम्ही खूप चांगल्या आहात। कसं शहाणं आहे ग तू, एकटाच बघ असं म्हणणारा, नाही तर सगळ्या घरांनी तर मला विलनच करून टाकलंय। तुम्हाला बाबा ओरडला म्हणून तुम्ही माझ्या आईवर रागवलायत का? नाही रे, मला का राग येईल तुझ्या आईचा? बरं सांगू का, मला तुझ्या आईची दयाच येते, बिचारी किती त्रास होतो बिचारीला। त्रास? बघ ना, आता तिला चिनू मनूचं करावं लागतं, त्या दोघी जणी तिला बिचारीला आई म्हणतच नाही। परत तुझ्या आजी आजोबांचं टेन्शन, घरची कामं, काही वेळेला ना बिचारीला जेवायला पण वेळ मिळत नाही, जेवतच नाही ती, आणि त्यात तू म्हणजे तुझ्याकडे पण लक्ष द्यायला लागतं ना तिला। पण मी तिला मुद्दाम त्रास नाही देत ना। अरे ते आहेच रे, पण आता काय आहे ना, जेव्हापासून तू या घरात आलायस ना, तेव्हापासून काही ना काहीतरी होतच आहे। आता त्याच दिवशीचं बघ ना, तू शाळेत अडकला होतास है ना, त्या दिवशी तिला फिरायला जायचं होतं, पण नाही ना जाऊ शकली। मला म्हणाली रे ती, बघा ना आत्या, इतकी मी राबते सगळ्यांसाठी, पण साधं फिरायला पण मला जाता येत नाही, म्हणजे सगळा प्रॉब्लेम होतो बनीमुळे। आई असं म्हणाली? हो रे, स्वतः माझ्याजवळ बोलली ती तसं। आपण तू तिला विचारू नकोस हा, आपलं सिक्रेट आहे हे। हा नाही नाही असू दे, नाही तर वाईट वाटेल रे तिला। ऐक्या वेळेला तुला सांगू का, मला तुझ्या आईची काळजीच वाटते, ह्या सगळ्या ताण तणावामुळे ती आजारी बिजारी पडली तर? नाही नाही असं नाही होणार, नाही पडणार ती आजारी। अरे अशी कशी नाही पडणार मला सांग, एवढं 3-3 लोकांचं करायचं म्हणजे काय खायचं काम असतं का, हो की नाही ग वहिनी? हो तर, केवढा त्रास होतो माहितीये तुला। आता तुझा भास्कर काका हा मोठा मुलगा आहे की नाही माझा, तुझ्यापेक्षा लहान होता तो, तेव्हापासून केवढी कामं करायचा घरामध्ये। आपले आपण कपडे धुवायचा, ब्रेकफास्ट करायचा, तुझ्या आकाश बाबाचा अभ्यास घ्यायचा, आणि अखिलला भरवायचा सुद्धा। बापरे, मला तर अजून शाळेची तयारी पण करता नाही येत। त्या दिवशी बघितलं ना काय झालं? हो आम्ही बघितलं, आता तूच बघ। म्हणजे तुझ्या आईला सगळं करावं लागतं ना, तुझं तुला काही करता येत नाही, त्याच्यामुळे तुझी काळजी वाटते, पण एवढ्या सगळ्यांचं करायचं म्हटलं की तुझ्याकडे दुर्लक्ष होणार रे। सख्खी आई पण तुझ्याकडे दुर्लक्ष करते, बाप तर काय सख्खा नाहीच आहे। कशाला बोललात तुम्ही? त्याला वाईट वाटलेल ना, आपलं ठरलं होतं ना सांगायचं नाही। हो वहिनी, आता काय करायचं? काय सांगायचं नव्हतं मला? आता काय बोललात तर असं म्हणतेस? अजून पाहिजे? सकाळी माझ्या बाळाला खूप त्रास होत होता ना, आता कसं वाटतंय? बरं आहे थोडं? चल गुड, आता शांतपणे झोपायचं। गुड गुड, झोप आता। हा तुम्हाला पण या इथे, चला दोघी आता मस्त झोपून घ्या। चला चला चला, येस गुड गुड गुड,
अरे बनी, जेवण झालं ना नीट? बाळा, मी एक मस्त स्टोरी ऐकवू का तुला? हा, आवडेल. बाळा ऐक ना, मी बोललो ना आपण जाऊया उद्या खेळायला. हा बनी, बनी माझ बनी बनी बनी, काय रे, किती वेळा सांगितलं असं डोक्यावर पांघरून नाही घ्यायचं. खाली घेऊन झोप. अरे, एका मुलाचा राग अजून गेला नाहीये वाटतं. बनी, आज माझा दिवसच फसला. चिनू आजारी पडली आणि तिला सांभाळण्याच्या नादात मी बनीला दिलेलं प्रॉमिस मोडलं. हो हो, असं खरंच नाहीये काही. असं नका विचार करू प्लीज. आणि चिनू अशी अचानक आजारी पडेल असं कोणाला वाटलं तरी होतं का? तरी पण प्रॉमिस तोडलंच ना. मला प्रॉमिस तोडणारा बाबा नाही बनायचंय. 3 मुलांना सांभाळताना कोणा ना कोणावर दुर्लक्ष होणारच आहे. मग हे कसं हँडल करायचं आपण? अवनी वहिनी म्हणाल्या तसं आपण आपलं 200% द्यायचा पूर्ण प्रयत्न करायचा. आज कमी पडलो तर उद्या ती उणीव भरून काढायची. बरोबर, असंच करणार आहे मी. उद्या ना एक टर्फ बुक करून टाकतो आणि शिवाय त्या शाळेतले सगळे मित्र आहेत ना, त्या सगळ्यांना घेऊन येतो. हे म्हणजे कसं, सगळे एन्जॉय करतील, मस्ती करतील. आवडेल बनीला आणि कदाचित त्याचा रागही जाईल. काय वाटतं तुम्हाला? कसं आहे प्लॅन? वसुंधरा, वसुंधरा, हा, राग जाईल? हो. नाही हो, मला असं वाटतं की त्याचा तर ऑलरेडी राग गेलाय तुमच्यावरचा. कशावर? मगाशी आला होता माझ्याकडे, मला मिठी मारली, आय लव्ह यू पण म्हणाला. समजूतदार आहे तसा तो. हे मीच समजून घेतो. आणि तुमची टर्फची आयडिया आवडली मला. नक्की ना? मग मी आताच बुक करून घेतो. आलोच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.